आमदार रवी राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. रवी राणांनी कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं भाजप आक्रमक झालाय. कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं भाजपनं संताप व्यक्त केलाय. कंत्राटदाराला नाल्यात उतरवणं अमानवीय असल्याचा आरोप करण्यात आलाय. रवी राणांवर गुन्हा दाखल करण्याची तुषार भारतीय यांनी मागणी केली आहे. अमरावती शहरातील अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा आक्रमक झाले होते. रवी राणांनी चक्क मनपा कर्मचाऱ्याला आणि कंत्राटदाराला नाल्यात उतरवून साफसफाई करून घेतली. त्यामुळे रवी राणा पुन्हा एकदा वादात सापडलेत. भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी देखील रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रवी राणा स्वतः 15 वर्ष आमदार आहेत, ते स्वतः का नालीत उतरले नाही असा सवाल तुषार भारतीय यांनी केलाय. त्या नालीत उतरवायचंच होतं तर स्वतः उतरायला पाहिजे होतं ना. एका व्यक्तीला त्याला त्याच्या जीवाची पर्वा न करता त्याला उतरायला लावणे आणि त्यांनीही पॅन्ट वरती करून भीतीने का की प्रेमाने जे काही असेल ते उतरणे, हे तर अतिशय अमानवीय आहे. आणि म्हणून तो एक साधा कर्मचारी असेल. तुम्ही तर आमदार होते ना, 15 वर्ष झाली. तुम्ही उतरायला पाहिजे होतं. आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला नाल्या दिसतात आहे, निवडणूक आली म्हणून तुम्हाला आता भूमिपूजन दिसतात आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही. या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला नालीत उतरवणे ह्या तर कायद्याने गुन्हा आहे. खरं पाहिलं तर माननीय आयुक्तांनी किंवा माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून गुन्हा दाखल करायला पाहिजे, सुमोटो गुन्हा दाखल करायला पाहिजे, ही माझी मागणी आहे. तरी बातमी सध्या आपण पाहतोय अमरावती मधून. रवी राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय. कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं भाजप आता आक्रमक झालाय. त्यामुळे रवी राणा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी देखील केली आहे. त्यामुळे आता रवी राणा स्वतः 15 वर्ष आमदार आहेत, ते का स्वतः नालीत उतरले नाही असा सवाल भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे आता आमदार रवी राणा हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय. कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी मागणी केली आहे. अमरावती शहरातील अस्वच्छतेच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा आक्रमक झाले होते. रवी राणांनी चक्क मनपा कर्मचाऱ्याला आणि कंत्राटदाराला नाल्यात उतरवून साफसफाई करून घेतली. त्यामुळे रवी राणा पुन्हा एकदा आता वादात सापडल्याचं पाहायला मिळतंय. भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी देखील रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आमदार रवी राणा स्वतः 15 वर्ष आमदार आहेत, ते स्वतः का नालीत उतरले नाहीत असा सवाल भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी उपस्थित केलाय. तरी धक्कादायक बातमी सध्या आपण पाहतोय अमरावती मधून. अमरावतीमध्ये आता आमदार रवी राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. आमदार रवी राणांनी कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं भाजप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी सूरज दहाट. सूरज, आता आमदार रवी राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. रवी राणांनी कंत्राटदाराला नाल्यात उतरवल्यानं आता भाजप आक्रमक झाले. काय नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे? खरं बघितलं तर अमरावती शहरामध्ये स्वच्छतेच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा स्वतः आक्रमक झालेले आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी महानगरपालिका आयुक्तांसोबत जे बाहेर येऊन नाल्यांच्या स्वच्छतेचा आढावा घेतला होता. मात्र तरी देखील नाल्यांची स्वच्छता झाल्या नसल्यामुळं रवी राणांनी जर पाहायला गेलं कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांसोबत जे या ठिकाणी बैठक घेतली होती, बैठकीनंतरही तोडगा नाही. त्यामुळे थेट ग्राउंडवर रवी राणा या ठिकाणी उतरलेले होते आणि या ठिकाणी एक नाली स्वच्छ झाल्या नसल्यामुळे थेट रवी राणांनी जे कंत्राटदाराला आणि कर्मचाऱ्याला जे थेट नालीत उतरवून या ठिकाणी स्वच्छता साफसफाई करायला लावले. त्यामुळे यावर जे भाजपचे तुषार भारती यांनी आक्षेप घेतलेला आहे. रवी राणा गेल्या 15 वर्षापासून या भंडारा मतदारसंघाचे आमदार आहे, मात्र तरी देखील रवी राणांना हे अपयश का आलं असा देखील आरोप जे आहे ते भाजपचे तुषार भारती यांनी केलेला आहे. एकूणच जर बघितलं गेलं तर रवी राणावर जो आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे. तर सूरज, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते. याच संदर्भात बातचीत करण्यासाठी नेते बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेलेत.
कडूजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत. खरं तर आमदार रवी राणा हे पुन्हा एकदा आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय. रवी राणांनी थेट कंत्राटदाराला नाल्यात उतरवून साफसफाई करून घेतली. यावरती आता भाजप आक्रमक झालीय. काय प्रतिक्रिया द्याल? नाही, याच्यामध्ये काय झालं का हा जो कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे सफाई कामगाराचा, हा कोणा घेतलेला आहे, ते माणसं कोणाचे आहे हे तपासणं फार महत्वाचे आहे. कारण हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता सफाईचा आणि ज्याच्या जवळचे माणसं आहे त्यांच्याच माणसानं सफाईचं काम घेतलेलं आहे आणि तेच त्या लोकांची अवहेलना करते. वास्तविक ज्या नालीत त्यांना उतरवलं गेलं तिथे ती कच्ची नाली आहे. त्याच्या नाली ज्या मोठ्या प्रमाणात पाहिजे होती तशी नाली बांधल्या गेली नाही आणि त्याच्यामुळं कच्ची नाली असल्यामुळं तिथे साफ करणं फार कठीण आहे. आणि तो खाटीक समाजाचा वर्कर होता बिचारा. आता तो दलित बांधव असल्यामुळं त्याला नालीत उतरून लोकांच्या समोर त्याला अपमानित करण्याचं काम जे केलं गेलं ते चुकीचं आहे. मुळात सफाई कामाचं जे कॉन्ट्रॅक्ट घेतला ते ठेकेदार त्याला खास जबाबदार आहे आणि ते कोणाचे माणसं ते तपासले पाहिजे. माणसं तुमचे आणि खालच्या कर्मचाऱ्याला तुम्ही अपमानित करत असाल ते चुकीचं आहे. खाटीक समाजाचे खूप फोन मला आले, तुम्ही आवाज उठवा. नक्कीच. हॅलो, धन्यवाद बच्चूजी, आपण लोकशाही मराठीला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आपल्यासोबत जोडल्या गेले होते. तर रवी राणा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.